भाविक भक्तांनो, पुन्हा एकदा आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आजचा आपला अभंग आहे, न देखोनी काही म्या पाहिले सकळही, न देखोनी काही म्या पाहिले सकळही, झालो अवघियान परी मी हे माझे ठेले दुरी, न घेता पाय उसंतिले, न घेता पाय उसंतिले, न खादले न खाता, रसना रस जाली, न बोले नि बोले, केले प्रकट झांकिले, नाही तुका म्हणे आले मणी. तर आजचा आपला हा अभंग खूप भावपूर्ण आहे आणि याचा भावार्थ जाणून घेण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्या सोबत आलेले आहेत बाळासाहेब भाईजी. चला तर याचा भावार्थ आपण त्यांच्याच मुखातून जाणून घेऊया. नमस्कार बाळासाहेब भाईजी. नमस्कार. तर आजचा आपला हा अभंग आहे आणि या अभंगाची पहिली ओळ आहे, न देखोनी काही म्या पाहिले सकळही. याचा काय बरं भावार्थ होतो? या ठिकाणी महाराजांनी खूप सुंदर गाथेमध्ये वर्णन केलेलं आहे. आतापर्यंत आपण बघत आलो की जितके काही अभंग आणि त्यांचे आध्यात्मिक भाव किंवा त्याच्या मागील ज्या भावना आहेत, बरोबर, त्याचं जर आपण एकंदरीत सारांश जर बघितला तर एक समाजामध्ये तळागाळातील लोकांना आत्मज्ञानाचं ज्ञान मिळावं आणि जोपर्यंत आत्मबोध होत नाही तोपर्यंत मनुष्याचं जीवन जे आहे बदलू शकत नाही, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. बरोबर, या अभंगाच्या पहिल्या ओळीमध्ये पण महाराजांनी सांगितलेलं आहे की जे इंद्रियाच्या पलीकडचं जे सुख आहे ते जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याकरता अंतर्मुक्तीची गरज आहे. आणि हे जे ज्ञान आहे हे अंतर्मुक्तीचं आहे, म्हणजेच स्वतःचं त्यामध्ये चिंतन आहे. आणि ज्या वेळेला स्वतःचं चिंतन व्यक्ती करतो, त्याचं विश्लेषण करतो, तर त्यावेळेला आत्मबोध होतो आणि त्याला बाह्य गोष्टींच्या पलीकडं अतींद्रिय सुखाच्या एक गाभाऱ्यामध्ये जाऊन, ज्याला आपण म्हणतो इंद्रियांच्या पलीकडं, आणि अतींद्रिय म्हणजे आतलं जे आत्मिक सुख आहे त्याच्या ज्या वेळेला तो गाभाऱ्यामध्ये जातो, बरोबर, त्यावेळेला त्याला हे बाह्य ज्या गोष्टी आहेत त्या एकदम फिक्या वाटतात. बरोबर, तर ह्या अभंगामध्ये एकतर अंतर्मुक्ता, आत्मकल्याण, आत्मविश्लेषण ह्या गोष्टींची महाराजांनी विशेष उल्लेख केलेला आहे की जीवनामध्ये आपल्याला ह्या जर गोष्टी साधायच्या असेल तर कुठंतरी अंतर्मुखी आपण बनलं पाहिजे. बरोबर. किती छान असा तुम्ही भावार्थ सांगितलेला आहे. आता त्याच्या पुढची ओळ आपली अशी आहे, झालो अवघियान परी मी हे माझे ठेले दुरी. याचा काय बरं भावार्थ होतो? या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे की जोपर्यंत आपल्या जीवनामधला देहाभिमान नाहीसा होत नाही, मीपणा जोपर्यंत आपला निघत नाही, बरोबर, तोपर्यंत आपण ईश्वराशी एकरूप होऊ शकत नाही. आणि आपण जर बघितलं एकंदरीत आध्यात्मिकतेचा जो मूळ पाया आहे तो यावरच टिकलेला आहे की जेव्हा मीपणा संपतो त्यावेळेला ईश्वर सुरू होतो. जोपर्यंत मी आणि माझा आहे तोपर्यंत जीवनामध्ये आध्यात्मिकतेची सुरुवात होत नाही. बरोबर, म्हणून ह्या अभंगामध्ये, या ओळीमध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे की आपला मधला जो मीपणा आहे, म्हणजे ज्याला तो मीपणा कोणता आहे, देह अभिमानाचा मीपणा आहे. एक असतो की मी कोण आहे, कुठून आलो, मला कुठं जायचं. आणि ज्या वेळेला ही जागृती येते त्याला आत्मजागृती म्हटलं जातं. परंतु हा जो मी आहे की हे माझं आहे, हे मी केलेलं आहे, हा एक खोटेपणा आहे, ही फसवणूक आहे. स्वतःला बी फसवणूक आणि दुसऱ्यांना पण आपण फसवणूक करत असतो. आणि त्या त्यागाची जी भावना आहे या ठिकाणी महाराजांनी सांगितलेली आहे. बरोबर. किती सुंदर असा भावार्थ तुम्ही इथे सांगितलेला आहे. आणि त्याच्यानंतरची आपली ओढ आहे, न खादले न खाता, रसना रस जाली, न बोले नि बोले, केले प्रकट झांकेले.
याचा काय बरं भावार्थ होतो? जसं या ठिकाणी अभंगातून महाराजांना सांगायचं आहे की आत्मज्ञानाच्या प्राप्तीमधून ज्या वेळेला आपण पुढे जातो, तर त्या वेळेला आपल्याला आपले जे अतींद्रिय आहे, ज्याला आपण आत्मिक जे सुख म्हणतो, ते प्राप्त होतं. बरोबर. परंतु त्याला कृतीमध्ये आणणं खूप गरजेचं आहे. जसं आपण बघतो की समजा रसगुल्ला आपण बघितला किंवा जिलेबी आपण बघितली. आता जिलेबी बघितल्यानंतर नुसतं आपल्याला जिभेला ती कशी टेस्ट आहे ती त्याच्या सुगंधाने येऊ शकते, बरोबर. परंतु प्रत्यक्ष जर त्याचा अनुभव जर घ्यायचा तर फक्त बघून चालणार नाही, त्याची चव, त्याची त्याला टेस्ट घ्यावं लागेल. टेस्ट घ्यावा लागेल. त्यावेळी त्याचा अनुभव येईल की ही खरोखर किती गोड आहे. बरोबर. किंवा नुसती साखर बघितली आपण आणि साखरेकडे बघून म्हटलं की साखर गोड आहे, जोपर्यंत त्याचा स्वाद तुम्ही घेत नाही तोपर्यंत ते तुम्हाला कळणार नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी नुसतंच ज्ञानाचं वर्णन करायचं आणि ज्ञानाचं वर्णन करून आपल्याला कसं ईश्वराकडून सुख मिळतं हे वर्णन करणं गोष्ट वेगळी, बरोबर. परंतु ज्ञानाला स्वतःच्या आचरणामध्ये उतरवणं आणि त्याच्या अनुभवामध्ये स्वतःला घेऊन जाणं, तर तो जो अनुभव आहे तो इंद्रियांच्या पलीकडचा अनुभव आहे. बरोबर. आणि तो ह्या अभंगातून महाराजांनी वर्णन केलेलं आहे. खरोखर किती छान असा तुम्ही याचा भावार्थ सांगितलेला आहे. आता याच्यानंतरची आपली ओढ आहे, नाही तुका म्हणे आले म्हणे, याचा काय बरं भावार्थ होतो? या ठिकाणी ज्या वेळेला आपण आत्मिक ज्ञानाचा उलगडा करतो, बरोबर. त्यावेळेला बाहेरचं जे अज्ञान अंधकार आहे, जीवनामध्ये असणारं जे अज्ञान आहे ते दूर होतं. आणि जोपर्यंत आपल्याला मी कोण आहे याचीच आपल्याला जर ओळख नाही आहे, तोपर्यंत आपण ह्याच अज्ञानामध्ये राहतो. आपल्या जीवनावर तोच अज्ञान अंधकाराचा पडदा राहतो. तर या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे की ज्या वेळेस शब्द बोलत नाही त्यावेळेला मनातल्या भावना बोलतात. आणि उलगडा करणं म्हणजेच जे झाकण आपण म्हणतो की अज्ञान अंधकाराचं ज्या वेळेला आपण जीवनातून झाकण बाहेर काढतो त्यावेळेला आत्मानुभूतीचा बोध व्यक्तीला होत असतो. आणि ज्या वेळेला आत्मानुभूतीचा बोध होतो त्यावेळेला जीवनामधील जे अज्ञान आहे की ज्याला आपण आत्तापर्यंत हे माझं आहे, बरोबर. हे माझे संबंधी आहे, त्याच्या वेगळ्यापणाची जाणीव होते. पण ती कधी होते की ज्या वेळेला आत्मज्ञानाचा तिसरा नेत्र उघडला जातो त्यावेळेला ती जाणीव होते. तोपर्यंत मनुष्य हा अज्ञान अंधकारामध्येच भटकत असतो. म्हणून या ठिकाणी हा जो अभंग आहे विशेष आत्मज्ञान आत्मसात करण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे आणि त्याकरता आपण काय केलं पाहिजे हा विशेष या अभंगामध्ये भर दिलेला आहे. बरोबर. खूप असा गूढ असा रहस्य तुम्ही इथे सांगितलेलं आहे. आता जाता जाता आपल्या भाविक भक्तांना कोणता आध्यात्मिक संदेश देऊ इच्छिता आपण? तर या ठिकाणी अभंगातून आध्यात्मिक रहस्याचा उलगडा हा होतोय की हे जे इंद्रिय आहे, भौतिक सुख आहे, जोपर्यंत आपण याचा त्याग करत नाही तोपर्यंत नामस्मरण घडून येऊ शकत नाही. आणि ते नामस्मरण जीवनामध्ये घडून येण्यासाठी जो आपण मीपणाचा अहंकार बाळगलेला आहे, बरोबर. तो अहंकार कुठेतरी आपल्याला बाजूला ठेवता आला पाहिजे. आणि जोपर्यंत तो अहंकार आपण बाजूला ठेवत नाही तोपर्यंत आत्मज्ञानाचा उलगडा पण आपल्याला होणार नाही. आणि आत्मज्ञानाचा उलगडा झाल्यानंतर जीवनामध्ये जो आपल्याला एक प्रकाश दिसतो तो प्रकाश निश्चितच आपल्याला आपल्या उज्ज्वल भविष्याकडे आपल्याला घेऊन जातो. हा आध्यात्मिक संदेश या अभंगामधून आपल्याला विशेष एक ऐकायला मिळतो किंवा त्याचं अनुसरण करायला मिळतं. बरोबर. किती छान असा तुम्ही इथे अर्थ सांगितलेला आहे आणि मी आशा करते की आमच्या भाविक भक्तांना सुद्धा याचा अर्थ आवडला असणार. वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचे पण खूप खूप धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आजच्या अभंगामध्ये आपण पाहिलं आहे की मी म्हणजे कोण.
म्हणजेच अहंकार. तो अहंकाराला आपल्याला साईडला करून कशी ईश्वर प्राप्ती घडेल त्याच्यावरती थोडा अभ्यास करणं खूप जरुरी आहे. तर हे आपण यामध्ये जाणून घेतलं आहे आणि नवीन अर्थासह नवीन एपिसोडमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.